तर नाशिक शहरातील नागरिकांना आज जर कुठली मोठी समस्या भेडसावत आहे तर ती समस्या म्हणजे नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था। नाशिक शहरातील पंचवटी, सिडको, सातपूर, त्याचबरोबर नाशिक रोड, पश्चिम आणि पूर्व असे 6 विभाग आहेत। या 6 विभागामध्ये 13,000 ते 14,000 किलोमीटर अंतर्गत डांबरी रस्ते आहेत, तर 700 किलोमीटरच्या जवळपास खडीकरण केलेले रस्ते आहेत। मात्र शहरातील आमदारांच्या घरासमोरचे रस्ते वगळले तर शहरातील या सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे। न्यूज 18 लोकमतने नाशिकमधील या परिस्थितीचा रियालिटी चेक केला, तेव्हा जे वास्तव समोर आलंय ते पाहून आमदार तुपाशी आणि मतदार उपाशी असं म्हणण्याची वेळ ही नाशिककरांवर आल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचं पाहायला मिळतं। या खड्ड्यांमुळे नाशिककर पुरते त्रस्त झाले, बेजार झाले। या खड्ड्यांनी अनेक नाशिककरांचा जीव देखील घेतलाय। मात्र शहरातले हे खड्डे का बुजवले जात नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये यापूर्वी लोकप्रतिनिधी नगरसेवक होते, मात्र सद्यस्थितीमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे आणि या प्रशासनाचा प्रमुख म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त या शहराचा कारभार हाताळत आहे। आता या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त कुणाच्या नियंत्रणाखाली आहेत तर त्या राज्य सरकारच्या, आणि म्हणूनच आज आपण नाशिकमधल्या या सगळ्या खड्ड्यांचा पंचनामा करणार आहोत, रियालिटी चेक करणार आहोत आणि या खड्ड्यांची परिस्थिती दाखवत असताना शहरातल्या खड्ड्यांची काय परिस्थिती आहे आणि ज्या लोकप्रतिनिधींवर, ज्या आमदारांवरती प्रशासनाच्या प्रमुखांवर नियंत्रण ठेवणं, त्यांच्याकडून कामं करून घेणं ही जबाबदारी महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे आहे, त्या आमदारांच्या घरासमोरचे रस्ते कसे आहे हे मी दाखवणार आहे। मी आता नाशिकच्या द्वारका चौकामध्ये आहे आणि द्वारका चौकामधली ही स्थिती आपण बघतोय। हा शहरातला मुख्य रस्ता आहे। इकडे जाण्यासाठी पुणे आहे, इकडे जाण्यासाठी मुंबई आहे, इकडे जाण्यासाठी इंदोर आहे, तर इकडे नाशिक शहरामध्ये प्रवेश करतो आणि त्या चौकामध्ये अशा पद्धतीनं खड्ड्यांचं साम्राज्य आहे। हा मतदारसंघ येतो नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा आमदार देवायनी फरांदे यांचा। देवायनी फरांदे यांच्या मतदारसंघामधला हा द्वारका चौक मुख्य चौक आहे आणि त्या चौकातली ही परिस्थिती आहे। ही परिस्थिती केवळ द्वारका चौकातलीच नाही आहे, तर त्यांच्या मतदारसंघातल्या सगळ्याच भागात अशा पद्धतीचे रस्ते आहे। व प्रश्न हा उपस्थित केला जातोय की आमदार देवायनी फरांदे यांनी पालिका प्रशासनाला याबाबत जाब का विचारला नाही, कारण प्रशासनावरती सध्या राज्य सरकारचा नियंत्रण आहे आणि ह्या देखील राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे किंवा त्यांच्याकडनं या सगळ्याबाबत कारवाई होणं अपेक्षित होतं, मात्र ती होत नाहीये असा आरोप नागरिकांचा आहे। नाशिकच्या ज्या द्वारका चौकात आपण होतो त्या ठिकाणी आपण बघितलं की कशा पद्धतीनं खड्डे आहे। हा द्वारका चौक ज्या आमदारांच्या मतदारसंघात येतो त्या आमदारांचं नाव आहे देवायनी फरांदे। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत। त्यांच्या मतदारसंघातल्या रस्त्यांची परिस्थिती आपण बघितली जी द्वारका चौकात होती। आता आमदारांच्या घरासमोरचा रस्ता नेमका कसा आहे हे बघण्यासाठी आपण त्यांच्या घरासमोर आलेलो आहोत। माझ्या मागच्या बाजूला आमदार देवायनी फरांदे यांचा हा बंगला आहे आणि त्यांच्या बंगल्याच्या समोर असलेला हा रस्ता आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। अतिशय चकाचक अशा स्वरूपाचा हा रस्ता आहे। संपूर्णतः हा रस्ता कॉन्क्रीट करण्यात आलेला आहे। या रस्त्यावर कोणताही खड्डा आपल्याला पाहायला मिळत नाही। अतिशय उत्कृष्ट नियोजन हा रस्ता करताना करण्यात आलेला आहे। त्यामध्ये ड्रेनेजच्या लाईन वेगळ्या बाजूने टाकण्यात आलेला आहे। वायर जर पुन्हा टाकायचं असेल तर त्यासाठी अच्छा पद्धतीनं एक वेगळी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे, जेणेकरून हा रस्ता पुन्हा खोदण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे ही क्वालिटी जी आमदारांच्या घरापुढच्या रस्त्यांना आहे ती क्वालिटी सामान्य नाशिककरांच्या रस्त्यांना का नाही आहे, ती क्वालिटी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या इतर भागातल्या रस्त्यांना का नाही आहे। तर नाशिक मध्य मतदारसंघातील रस्ते आणि मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या घराच्या परिसरातील रस्त्यांच्या रियालिटी चेकमध्ये दुजाभाव हा सहज स्पष्ट होतोय। मतदारसंघातील रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती असताना आमदार महोदयांच्या घरासमोर मात्र चकचकीत सिमेंटचे रस्ते दिसतात। तर नाशिक मध्य मतदारसंघानंतर आम्ही नाशिक पश्चिम मतदारसंघात देखील पोहोचलो। पश्चिम मतदारसंघामध्ये मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती काय नेमकी झाली आहे तुम्हीच बघा। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघानंतर आता आपण आलो आहोत नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात। हा मतदारसंघ आहे भाजपच्या सीमा हिरे यांचा। सीमा हिरेंच्या मतदारसंघातल्या अंबड लिंक रोडवर आपण उभा आहोत आणि अंबड लिंक रोड परिसरातील रस्त्यांची काय अवस्था आहे हे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते।
हा खरं तर सातपूर आणि अंबड या दोन औद्योगिक वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता आहे। त्या मुख्य रस्त्याची अशा पद्धतीने अक्षरशः चाळण झालेली आहे। केवळ अंबड लिंक रोडच नाही तर या मतदारसंघातील सिडको, सातपूर, अंबड लिंक रोड परिसर हा जो परिसर आहे या सगळ्याच भागामध्ये रस्त्यांची अशा पद्धतीने चाळण झालेली आहे। केवळ प्रमुख रस्तेच नाही तर या भागातले अंतर्गत जे रस्ते आहे त्या रस्त्यांवर देखील अशाच पद्धतीने खड्डे पाहायला मिळत आहेत। मात्र ही परिस्थिती मतदारसंघातली आहे, तीच परिस्थिती त्यांच्या घरासमोरच्या रस्त्यांची आहे का हे बघण्यासाठी आपण यानंतर जाणार आहोत आमदार सीमा हिरे यांच्या घरासमोर। तर या रस्त्यांची परिस्थिती तिथे आहे का हे देखील आपण बघणार आहोत। आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघातील अंबड लिंक रोड परिसरामध्ये असलेल्या रस्त्यांची परिस्थिती आपण बघितली। मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं। त्यानंतर आपण जेव्हा त्यांच्या घराकडे आलो तेव्हा त्यांच्या घरासमोरचे रस्ते कसे आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या निवासस्थानाकडे जाणारा हा रस्ता अशा प्रकारचा बोर्ड जो आहे तो देखील नाशिक महानगरपालिकेने लावलेला आहे। आणि आमदार सीमा हिरे यांच्या घरासमोरचा रस्ता नेमका कसा आहे हे आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळेल। अतिशय चकाचक अशा स्वरूपाचा हा रस्ता आहे। कुठेही एक खड्डा नाही आहे, कुठेही रस्त्यामध्ये बोगदा नाही आहे, कुठेही भगदाड नाही आहे। अतिशय चकाचक अशा स्वरूपाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांच्या घराच्या समोर आहे। आणि त्यांच्या घराकडे जाण्यासाठीचा हा एक छोटा अंतर्गत रस्ता आहे। हा अंतर्गत रस्ता जो आहे तो देखील आपण बघतोय एकही खड्डा त्या रस्त्यावर नाही। ह्या चौकापासून साधारणतः 50 मीटर अंतरावरती समोरच त्यांचा बंगला आहे आणि त्यांच्या घराकडे जाणारा सगळा रस्ता चकाचक आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा आहे, कुठेही खड्डा आपल्याला पाहायला मिळाला नाही। त्यामुळे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारा सीमा हिरेंच्या सिडको, सातपूर, अंबड लिंक रोड परिसरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे। मात्र त्यांच्या घरासमोर एकही खड्डा नाही आहे। त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या व्यथा समजत नाही अशा प्रकारची चर्चा आता मतदारसंघातील नागरिकांकडून केली जाते। तर नाशिक पश्चिम मतदारसंघातही नेते आणि मतदारांसाठीच्या रस्त्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवतोय। मतदारांना खड्ड्यांमधून मार्ग काढत प्रवास करावा लागतो, तर आमदारांना मात्र घरातून बाहेर पडताना खड्डेच जाणवू नये म्हणून सिमेंटचे गुळगुळीत रस्ते तयार करण्यात आलेत। मतदार आणि आमदारांमध्ये इतकी मोठी तफावत आपल्याला दिसून येते। मतदार हे खड्ड्यांमध्ये प्रवास करतायत तर आमदारांसाठी सिमेंटचे गुळगुळीत रस्ते बनवण्यात आलेले आहेत। पश्चिम मतदारसंघामध्ये खड्डेच खड्डे दिसून येत आहेत, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आमदारांच्या घरासमोर हा सिमेंटचा चकचकीत रस्ता दिसून येतोय। तर नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या मतदारसंघातील रियालिटी चेक केल्यानंतर आम्ही नाशिक शहरातील तिसरा मतदारसंघ अर्थातच नाशिक पूर्व भागामध्ये पोहोचलो। मध्य आणि पश्चिम मतदारसंघातील मतदारांच्या नशिबी जसा दुजा भाव दिसलाय त्याची पुनरावृत्ती इथेही झाली आहे। मी आता मखमलाबाद शिवारामध्ये आहे। आमदार राहुल ढिकले यांचा हा मतदारसंघ येतो। त्यांच्या मतदारसंघातल्या रस्त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। हा त्यांच्या मतदारसंघातला रस्ता आहे जो मखमलाबाद गावाला जातो आणि दुसरा हा पंचवटीकडे जातो। अशा स्वरूपाचा हा रस्ता आहे। या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनं ये जा करत असतात, मात्र या लोकांना अशा पद्धतीच्या खड्ड्यांमधून आपला प्रवास करावा लागतोय। ही परिस्थिती जी मखमलाबादच्या रोडवर आपल्याला पाहायला मिळते तीच परिस्थिती आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघातील पंचवटीचा भाग असेल, नाशिक रोडचा काही भाग असेल, जेल रोडचा काही भाग असेल, अशा सगळ्याच भागांमध्ये मुख्य रस्त्यांची आणि अंतर्गत रस्त्यांची हीच अवस्था आहे। ही दृश्य जर बघितली तर रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडतो। काही ठिकाणी तर रस्ताच राहिलेला नाही आहे, संपूर्ण रस्त्याचं वरचं डांबर जे आहे ते निघून गेलेलं आहे। अशी भीषण परिस्थिती नाशिकच्या या पूर्व विधानसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळते। त्यामुळे आता आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या रस्त्यांची ही परिस्थिती आता आपण बघितलेली आहे। आता त्यांच्या घरासमोर त्यांचा रस्ता नेमका कसा आहे हे बघण्यासाठी आपण आमदार राहुल ढिकले यांच्या पंचवटीतल्या घराकडे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी ही परिस्थिती रस्त्यांची आहे की त्या ठिकाणचे रस्ते अति चांगल्या क्वालिटीचे आहे हे देखील जाऊन रियालिटी चेकमध्ये बघणार आहोत। आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या मखमलाबाद शिवारातल्या रस्त्यांची आपण परिस्थिती बघितली। जी परिस्थिती मखमलाबादमधली आहे तीच परिस्थिती पंचवटीमधल्या सगळ्याच रस्त्यांची आहे। जेल रोडमधल्या आणि नाशिक रोडमधल्या सगळ्याच अंतर्गत रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे।
मात्र आमदार राहुल ढिकले यांच्या घरासमोर नेमकी काय परिस्थिती आहे ती मी आता तुम्हाला दाखवतो. मी आमदार राहुल ढिकले यांच्या पंचवटीतल्या घरासमोर आहे. हा त्यांच्या निवासस्थानाचा फलक आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय. हे त्यांचं निवासस्थान आहे. हा त्यांच्या घरासमोर असलेला रस्ता आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय. सिमेंट कॉन्क्रीटचा अतिशय चकाचक असा रस्ता त्यांच्या घराच्या समोर आहे आणि या रस्त्यावर कोणताही खड्डा आपल्याला पाहायला मिळत नाही. जे खड्डे त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या पंचवटी, मखमलाबाद, नाशिक रोड, जेल रोड या भागामध्ये होते ते रस्त्यावरचे खड्डे त्यांच्या घरासमोरच्या रस्त्यांवरती पाहायला मिळत नाही. त्यांच्या घरासमोरचा रस्ता अतिशय चकाचक अशा पद्धतीचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. समोर त्यांचं संपर्क कार्यालय आहे. हे त्यांच्याच कुटुंबातल्या सदस्याचं आणखी एक घर आहे. तर ते त्यांचं घर या ठिकाणी आहे.